चांगला अनुभव आहे त्यांना. पहिला ओपनिंग गोलंदाजी करतात. डावकुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत ते. हवेत सामना करतील जयेश पाटील. पहिला चेंडू प्रज्ञेश यांना काही विनंती असेल ते बाहेरून बोलून आवाज येऊ नये. पहिला चेंडू सामना करतील जयेश. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू जातो आणि बाईचा इशारा येतोय पंचांचा. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येतोय आणि STD बॉयज ह्या संघाचा श्री गणेशा होतोय. दुसरा चेंडू सामना करतील देवेन तांडेल. काय होतं ह्या चेंडूवरती? जितेश पाटील हलक्या हाताने कट करतोय. जितेश पाटील स्वतः चेंडूवरती जातोय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय देवेंद्र तांडेल यांना. तिसरा चेंडू घेऊन येताना जितेश पाटील बघूया जयेश पाटील यांना. आणि चांगलासा ड्राईव्ह केलेला आहे. काय केलाय? आणि एक धावासाठी एक धाव संदीप किनी येतात चेंडूवरती आणि आपण पाहू शकता की विवेक पाटील एसटीनच्या मागून कसे सर्व सूत्र हलवत आहेत. सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक पोहोचला आहे ते 4. पुढील चेंडू सामना करतील जयेश. फुलटॉस चेंडू परंतु निर्धाव चेंडू जातोय. जयेश पाटील यांच्याकडून काही चुकी होते. शेवटचा चेंडू काय घडतंय? चांगलीशी फिल्डिंग केलेली आहे ते जयेश मांगेले यांनी. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. चौका अडवलेला आहे. 4 धावांसाठी जाणारा चेंडू अडवलेला आहे त्यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे ते 5. आणि दुसरं षटक घेऊन येताना प्रणव दलवी बघूया. पहिला उजव्या हाताचे गोलंदाज स्पिनर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती गडी बाद होतोय. यश येतंय ते प्रणव दलवी यांना. हितांश कियांश ह्या संघाचा हा प्रणय दलवीला गोलंदाजी द्यायचा निर्णय चुकीचा ठरत नाही आहे असं आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला असा निर्णय होता. आता नवीन फलंदाज येतोय हितेश. दुसरा चेंडू सामना करतील हितेश. फुलटॉस चेंडू परंतु हलकी कट होते. चेंडू जातोय सुनील पाटील यांच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते सुनील पाटील यांनी. पण काही एक धाव रोखू शकले नाही ते. तिसरा चेंडू प्रणव दलवी काहीसा डिक्लेअर झोन मध्ये ढकलला गेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 7. 3 चेंडूच्या समाप्तीने चौथा चेंडू घेऊन येतो प्रणव दलवी. आणि सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, डॉट होतोय. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होताना आणि षटकार. आताच हितेश पाटील यांच्यासाठी आमच्याकडे प्राइज आलं होतं परंतु षटकार गेलेला आहे. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट. थँक्यू डीजे. हलक्या हाताने कट करतोय चेंडू परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि जितेश पाटील यांचा बॅकअप आपण पाहू शकता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे 9. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलेले 9 आणि 2 गडी बाद. तिसरा षटक घेऊन संदीप किनी. सामना करतील जगदीश भोईर. पहिला चेंडू धावचीत होण्याची संधी आणि जगदीश भोईर यांना परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. आणि आता उतरले ते विजय पाटील. STD संघाचे हुकमी फलंदाज.
दुसरा चेंडू घेऊन येताना सँडी संदीप किनी चांगलासा कट केलेला आहे ते एक धावासाठी हेमेंद्र मांगेला येतो एक चेंडूवरती एक धाव काहीच रोखू शकले नाहीत. आणि आता उतरलेले आहेत ते राजेश पाटील राजू दादा आणि येताच त्यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. 5 बाउंड्रीला 5 डब्बे. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. 5वा चेंडू सिद्ध निर्धाव जातोय. 2 बॉल 2 डॉट केले राजेश पाटील यांनी. शेवटचा चेंडू राजेश पाटील आणि त्रिफला उद्ध्वस्त मागून राजू पाटील वाईट बघायला गेले परंतु तो वाईट नसता चेंडू जाऊन आदळला तो स्टँड वरती. चांगली गोलंदाजी संदीप किणी यांच्याकडून आणि आता गोलंदाजी मार्क वरती येत आहेत जयेश मांगेला द मॅन फ्रॉम रत्नागिरी मांगेलाली सॉरी. आणि जयेश मांगेला यांनी जर हॅट्रिक घेतली विकेट हॅट्रिक तर डीबीएन लाईव्ह कडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जयेश मांगेला यांना संधी आलेली आहे हॅट्रिक घ्यायची. 3 विकेटसाठी 1000 रुपये लावले डीबीएन लाईव्ह यांनी. पहिला चेंडू आणि नो चेंडू गचाड चेंडू खूपच रोज टर्फ मध्ये खेळतात तरी नो बॉल टाकतात. कसे पण 3 विकेट घेतले तर 1000 रुपये जयेश मांगेला यांच्यासाठी. आणि पहिला विकेट आलेला आहे. पहिला विकेट आलेला आहे. आणि आता वैभव पाटील यांचे आगमन झालेलं आहे. तो आलाय तो उतरलाय. आणि प्रकाश पाटील यांनी 3 बाउंड्रीला त्याच्या नाव वैभव पाटील यांनी जर 3 बाउंड्री लावल्या तर 5 डब्बे सांगितले. आणि वाईट चेंडू वाईट +1 आहे का वाईट +1 विजय. आणि वा हेलिकॉप्टरचा शॉट आलेला आहे. 2 चेंडू 2 बॉल 2 चौकार मारले विजय. तर हरीश पाटील यांच्याकडून 500 होते परंतु नाही. आणि जयेश मांगेला यांच्या खात्यात 2 विकेट आलेले आहेत. 1 विकेट अजून काढला तर 1000 रुपयाचे मानकरी ठरतील डीबीएन लाईव्ह यांच्याकडून. तिसरा येईल का काय म्हणाल धीरज. वैभव पाटील यांनी जर 1 चौकार मारला प्रत्येक चौकारावरती 1000 रुपये स्वप्नील पाटील यांच्याकडून आले आहेत. शेवटचं आणि नो चेंडू. जयेश मांगेला यांनी टर्फ मध्ये खूप प्रॅक्टिस केलेली आहे परंतु नो येतात. आणि षटकार आणि तिसरा विकेट आलेला आहे. जयेश मांगेला यांनी 1000चा मान पटकावलेला आहे. जयेश मांगेला कॅमेरामॅनला विनंती असेल की जयेश मांगेलावरती फोकस करावा. जयेश मांगेला मला तरी वाटते ते मुद्दामून नो टाकत होते कारण की विकेट घेण्यासाठी. 3 विकेट आले त्यांच्या खात्यात. डीबीएन लाईव्ह 1000 रुपयाचे मानकरी ठरतात जयेश मांगेला. आणि प्रकाश पाटील यांनी प्राइज लावल्या दीपक पाटील यांच्यासाठी. एका चौकारावरती 5 डब्बे. आणि नाही संधी गमावलेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 19 धावांचं टार्गेट. 19 झालेले आहेत. 20 धावांचं टार्गेट आहे. हितांश क्रियांश या संघाला 20 धावाचं टार्गेट ठेवलेलं आहे. ते एसटीडी बॉईज यांनी.
देवेंद्र मांगेला यांनी मंचावर यायचं आहे आणि हेमंत पाटील आणि देवेंद्र मांगेला यांनी मंचावर यायचं आहे लवकरात लवकर. हॅलो. वैभव पाटील यांच्यासाठी प्राइज आलेला आहे स्वप्नील पाटील यांच्याकडून. वैभव पाटील यांनी जर षटक हाताळलं तर प्रत्येक डॉट चेंडूसाठी हाफ सूपचं प्राइज आलेलं आहे. चिकन सूप उद्याला, आज संकष्टी आहे. उद्याला तुम्ही जेव्हा मागाल तेव्हा. सामन्याला सुरुवात करायची आहे. 20 धावांचं आव्हान असेल हितांश कियांश ह्या संघाला आणि आपण पाहू शकता की स्वतः संघाचे सुंदर असा बॅकअप पाहायला मिळतो. वाईट चेंडू. खूपच छोटस असं आव्हान दिलेलं आहे. आणि वैभव पाटील यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार जात होता परंतु संघासाठी 3 धावा त्यांनी थांबवलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 4 धावा झाल्या आहेत. तीन चेंडू मध्ये 4 धाव झालेले आहेत. चौथा चेंडू संदीप किनी हाताळतात आणि जगदीश भोईर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतात आणि निर्धाव चेंडू येतोय. 5वा चेंडू सामना करते संदीप किनी. काय घडते? फुलटॉस चेंडू आणि हितेश पाटील क्षेत्ररक्षण करतात परंतु 1 धाव रोखू शकत नाहीत. शेवटचा चेंडू सामना करते स्वतः कर्णधार विवेक पाटील आणि येतोय चौकार. कप्तानी पारी खेळताना विवेक पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते 9. एकही गडी न जाता आणि डीजे बाबूराव गणपतराव आपटे का ऑर्केस्ट्रा हिटर है. जय महाराष्ट्र. 18 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटक घेऊन आलेले आहेत राजेश पाटील. फुलटॉस चेंडू दीपक पाटील यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू जात होता चौकाराच्या परंतु त्यांनी ज्या प्रकारे चेंडू अडवला सुंदर सुरेखरित्या चेंडू अडवलाय. दुसरा चेंडू देवेंद्र तांडेल यांनी खूप सुंदर असा चेंडू अडवला. प्रेक्षक आपले काहीसे नाराज आहेत. त्यांना दुसऱ्या षटकामध्ये वैभव पाटील यांना पाहायचं होतं. तिसरा चेंडू हलक्या हाताने कट करतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धाव येते परंतु प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की अजूनपर्यंत चान्स आहे. फुलटॉस चेंडू विजय पाटील येत आहेत आणि निर्धाव चेंडू जातोय. सुंदर असं षटक हाताळताना पाहता मिळते आपल्याला राजू पाटील यांनी. आणि हलक्या हाताने कट करतात. 1 धाव. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आणि हलक्या हाताने कट करतोय. 1 धाव नाही थांबू शकत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले आहे ती 13. दिनेश मांगेला यांना मी विनंती करतोय की त्यांनी मंचावर यायचं आहे. सर्व प्रेक्षकांची मागणी आहे की वैभव पाटील यांनी
षटक हातला यावे. दिनेश मांगेला यांना मी विनंती करतो मुख्य मंचावर यायचं आहे, कारण की तुमचा खूप मोठा हातभार आहे पीच बनवताना. तुम्ही नसतात तर ही टुर्नामेंट खूप अवघड झाली असती. शेवटचा षटक घेऊन तिसरं षटक घेऊन येतात, माफ करा, विजय. 12 चेंडूमध्ये 7 धावांच्या चेंडू टॅप केला आणि निर्धाव चेंडू दीपक येतोय. निर्धाव चेंडू येतोय, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू आणि वेगवान चेंडू, नो चेंडू. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर असे चेंडू टाकून चालणार नाही. दुसरा चेंडू वाईट, अतिरिक्त चेंडू. सुरेख सुरेख आपण पाहू शकता विजय पडे यांनी डाईव्ह लगावून झेल पकडलेला आहे, सुंदर. आणि स्वतः कर्णधार यांना माघारी परतावं लागलेलं आहे. आता येत आहेत हेमेंद्र मांगेला. 5 धावांची आवश्यकता. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. आणि चौकार येतोय आणि कोणचा हाय मैं बंगाली बाबू आया दे, मैं बंगाली बाबू आया दे, मैं कौड़ी देखने लाया. थँक्यू डीजे. हितांश की